से अपन टॉस साठी घ्यायचे. धनंजय हमारे साथ बॉक्स में है और धनंजय मागचे दोन्ही मॅच पैसा उचलून झालेत. नव्या मॅच संघाची प्रतिष्ठा पडायला लागली होती, परंतु 16 धावा डिपेंड करणं अशक्य वाटत होतं. अशा वेळेला अफलातून कामगिरी हेमलने केली आणि अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवलेला आहे. नक्कीच प्रशांत सर. आणि आजचा दिवस जर आपण पाहिलं तर स्पेशल दिवस आहे. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहिलं तर माऊली क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा पुणे तालुक्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला. जसं उल्लेख केला तर आजचा दिवस थोडा स्पेशल दिवस आहेत. आजच्या दिवसामध्ये नॉकआउटच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. पराभूत झालेला संघ मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आहेत आणि जो विजय होईल त्याचा प्रवास चालू राहणार आहे. जी हाँ, तो निरंतरता बहुत इंपॉर्टेंट रहेगी हर खिलाड़ी के लिए. बैकफुट चले गए, गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया. कवर पर खिलाड़ी इस वक्त तैनात है. 1 रन लेने का मौका. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है. कुल मिलाकर 2 रन बगैर किसी नुकसान के. 2 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला. स्ट्राईक इनला करण आहेत, एक चांगले खेळाडू आहेत. मग पुढल्या गेल्या हलक्यात चेंडूला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सिंगल धावा घेत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून 3 धावा. 2 मॅचमध्ये काय घडलंय ती परिस्थिती जाणून आता मैदानावरती खेळ सुरू आहेत. दोघांनाही माहीत आहेत काय करायचं आहे. अशा कंडिशनला जास्त धोकादायक परिस्थिती नाही जाणवत. मैदानावरती सिंगल घेत आहेत, स्ट्राईक रोटेशन करत आहेत. क्रिकेट के दीवाने इस वक्त आपके स्क्रीन पर है. क्रिकेट के परवाने. आज दर्शकों की संख्या बहुत सारी होगी. सोनू पुणके साहब को मैं देख रहा हूँ इस वक्त आपके स्क्रीन पर. कहाँ खड़े हैं? आपको मंच के ऊपर आना है. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. बहुत ही अहम मुकाबला. शानदार आयोजन मावली क्रिकेट टीम का. सभापति चषक 2025. अब फिलहाल 5 गेंदों का ओवर है. 5 गेंदों का ओवर है. 5 बॉलचं षटक. धावा धावफलकावरती 3. सध्या मंचावरती आपण पाहिलं तर सर्व सन्मान्य अतिथी आहेत. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर घासकोपरी गावातील सर्व ग्रामस्थ, 40+ खेळाडू, आदरणीय लक्ष्मण पाटील साहेब, राजू पाटील साहेब, संदीपदादा पाटील, दिलीपजी पाटील, विजयदादा पाटील यांना आपण मुख्य मंचावरती पाहतायत. सध्या तेही स्थानपन्न आहेत. केशवजी पाटील साहेब आहेत. पीसीसी 5 पायरी वक्रतुंड सीसी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा टॉस के लिए आइए. पहले ओवर का खेल जारी है. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. करण 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. गौतम ने 1 रन बनाया. जयेश का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर. बैकफुट में चले गए, गेंद को अपनी तरफ आने दिया और पॉइंट पर खेल दिया था बल्लेबाज ने. पहले ओवर का खेल. स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. पहिलं षटक संपलं गेलं. धावा धावफलकावरती 4 धावा. आणि हा मंच आहे तो सध्या स्क्रीनवरती आपण डिपेंड लाईव्हला संपूर्ण दृश्य आहे ते दृश्य पाहू शकतायत. घासकोपरी गावातील आपले सर्व ग्रामस्थ आहेत त्यांना तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहतात. आणि डिपेंड लाईव्हच्या वतीनं आपण पाहिलं तर कॅमेरामॅन एक चांगलं वर्क करत असतानाच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. वक्रतुंड सीसी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा आपको भी टॉस वॉस में आना है. लक्ष्मण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. जे आमचे अर्थदाते आहेत आणि प्रसिद्ध बिल्डर देखील आहेत, तर त्यांच्या शुभ हस्ते पॉवर प्लेचा इशारा झाला आहे. स्कोर 4 बगैर किसी नुकसान के. टॉस केला जातोय वक्रतुंड सीसी आणि पीसीसी 5 पायरी या 2 संघादरम्यान. पाहूया टॉस कोण जिंकले. वक्रतुंड सीसी निर्णय तुम्हाला इथंच घ्यायचा आहे. पीसीसीने जिंकला, इथे निर्णय घ्यायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय. तर 5 पायरी संघाने जिंकला टॉस. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. 4 बगैर किसी नुकसान के. पहले ओवर का खेल समाप्त हुआ है. समय आपको 11 मिनट का दिया गया है 3 ओवर के लिए और टिक टिक बिल्कुल जारी है. टप्पा खाते गए, गेंद लेग स्टंप के बाहर चली गई है. वाइड बॉल का इशारा. मिस्टर एक्स्ट्रा से स्कोर पहुंच चुका है 5 रन बगैर किसी नुकसान के. जय साई विरार. एक्स्ट्रा रन देखील काउंट केले जात आहेत. पुढचा बॉल पुण्यात मात्र हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न. तिथे ड्राईव्ह केलं. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 6. जय साई विरार वर्सेस विघ्नेश फायटरमध्ये सुरू असलेला हा एक क्रिकेटचा घमासान, क्रिकेटची महत्त्वाची मॅच सध्या मैदानावरती पाहायला मिळते. विघ्नेश फाइटर की तरफ से अभिषेक गेंदबाजी कर रहे हैं. करण ऑन स्ट्राइक प्लेइंग ऑन 2. स्कोर 6 पर नन. जय साई विरार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. गेंद के आने का इंतजार कर रहे हैं, वेट कर रहे हैं और उसके बाद में शरीर का अच्छा संतुलन बनाते हुए गेंद को हल्के से खेल दिया था. पॉइंट पर
ओव्हर दुसरा प्रगती पर स्कोर 7 बगैर किसी नुकसान के. 7 धावा धावफलकापर्यंत आतापर्यंत बनवण्यात आल्या. 1.2 चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. स्ट्राईक वरती गौतम, गोलंदाज अभिषेक. अभिषेकचा बॉल हवेमध्ये खेळलाय, चेंडू मात्र निघून जाईल त्याच्या बाहेर. गॉम. गौतम इस बार दमखम तो नहीं दिखा पाए, ज़्यादा दमखम दिखाया था, हवा में खेले. और अंडरआर्म क्रिकेट में हवाई फायर करेंगे तो आपको मैदान के बाहर जाना पड़ेगा. स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर. जयसाई विरार की उम्मीदों को ये पहला झटका लगा. अभिषेक के लिए सफलता मिली है. प्रतीक आपका स्वागत है. स्कोर 7 पवन. अंकित और करण मैदान के अंदर है. रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते ऑन साइड पर कलाई के साथ मोड़ दिया था. ऑन साइड पर ऑन ड्राइव और दूसरे ओवर का खेल है. आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. स्कोर 8 1 विकेट के नुकसान पर. ज्यादा डिफेंसिव मोड पर चले गए खिलाड़ी. अभिषेक का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. बैकफुट चले गए, गेंद को पॉइंट पर खेल दिया है और 2 ओवर का खेल. स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर. जयसाई विरार पहले बल्लेबाजी करते हुए. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 9 धावा 1 गडी बाद. गोलंदाज तयार आहेत. नेव्हिल. स्ट्राईक वरती करण. करणला रन करायचा तो करण सध्या तयार आहे मैदानावरती. पाहूया करण कशा प्रकारे फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय, चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. मल्टी धावा 4, दर्जेदार चौकार. काय स्ट्रोक खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पाहू शकता. जागा बनवली करणनं, कडक स्ट्रोक. तिथे फिल्डर होते, चुकी करताना पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जिथे मिळाल्या 4 धाबा. करण 8 पर बल्लेबाजी कर रहे. राजाराम पाटील यांचं शुभागमन मंचावरती झालेलं आहे. त्यांचं स्वागत या चौकारांनी, कडकडीत चौकारांनी स्वागत झालेलं आहे. 13 पवन. तीसरा ओवर प्रगति पर. करण 7 गेंदों में 8 पर खेल रहे. नेविल का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. विग्नेश पाटिल के फ्रंटलाइन गेंदबाज स्ट्राइकर इन पर आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करे करण. जयसाई विरार 13 रन 1 विकेट के नुकसान पर. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. सेंसिबल बल्लेबाज है. आपने चौका जड़ा, उसके बाद में जोखिम उठाने की कोई जरूरत नहीं. आपने पार्टनर के ऊपर विश्वास जताने का समय आ गया. 14 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. निशांत पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आमचे प्रायोजक देखील आहेत. काही प्रेक्षक जे आहेत इथे आपण बघू शकता व्यासपीठाच्या समोर उभे आहेत. मला माहिती आहे तुम्ही ब्लॅकनं तिकीट काढलेलं आहे. जरा खाली बसा किंवा डाव्या बाजूला चला, कारण मागच्या मान्यवरांना काही दिसत नाहीये. 15 रन 1 विकेट के नुकसान पर. 15 धावा 1 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतात. करण मैदानावरती 8 बॉलमध्ये 9 धावा त्याने बनवल्यात. समोर आपण पाहिलं तर नेव्हिल षटके दरम्यान पुढचा बॉल हाताळण्यासाठी मैदानावरती तो तयार आहे. किती रन होणार? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आश्चर्यचकित करून टाकणारा बॉल. सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्ग सजवला, तिथे निर्धाव आलाय. रन मैदानावरती बनवल्यात 15 धावा. प्लस सर्वांचे लाडके सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेब आणि आज त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. खेळाडूंसाठी मेजवानी, प्रेक्षकांसाठी मेजवानी, येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील आपण पाहिलं तर मेजवानी असलेली स्पर्धा अर्थातच सभापती चषक. पुण्यात हलक्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट केलेत. धफलकेवरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्यात 16 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर जयसाई विरार संघाची धावसंख्या आहे 16 धावा. दादा पाठीशी उभा, कसलाचेचा डोईवर हात. नगरसेवक सदानंद यांची मैत्री आहे खास. धनंजय पाटील साहेबांचा आहे सच्चा कार्यकर्ता. थँक्यू. धावा धफलकेवरती 3 षटकाचा खेळ संपला. 16 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. 4थ्या षटकासाठी साजन मैदानावरती आलेले आहेत. समोर पाहिलं तर करण
ओ नो बॉल काउंट केलाय तिथे. धावा फलकावरती 18 धावा. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर हलक्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 19 धावा. जयसे विराट संघाची आपण धावसंख्या पाहू शकतायत. चांगलं क्रिकेट, अंडरम क्रिकेट देखील आता ग्लॅमर या संपूर्ण अंडरम क्रिकेटला आलात आणि तेच अंडरम क्रिकेट आपण पाहतायत. पुन्हा हलक्यात चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट केलं, चिकी सिंगल अगदी म्हणता येईल. हरणाच्या वेगानं, चित्ताच्या चपलाईनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि अंडरम क्रिकेट अशाच प्रकारे असतं, काही बॉल तुम्हाला लेफ्ट करायचे आहेत, काही बॉलवरती तुम्हाला सिंगल डबल घ्यायचे आहेत, तर काही बॉल तुम्हाला मैदानाच्या दिशेने भिरकवायचे आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका चाललाय सरळ सीमारेषेच्या पार 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 पार, चौकार. अंदाजामध्ये कळलेला हा अंकीच्या बॅट मधून देताना दन, चौकार. रन झाले 24, 24, लॉस ऑफ 1 विकेट, 24 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा तयार. ओ पुढचा बॉल लगेच मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आधीच्या बॉलवरती होता चौकार, त्याच्यानंतर आली विकेट. एक तेरी तो एक मेरी, मैदानाच्या आतमध्ये विकेटगिरी आहे. डीजेच्या माध्यमातून एक गाणं घेऊयात आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला, काटईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक, चषक फेमस झाला, माऊली चषक, चषक फेमस झाला. थँक्यू. चषक फेमस झाला आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहा, हा विकेट आला धावफलकावरती. धावा 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काल जर आपण पाहिलं तर एक्झिबिशन मॅच आपण पाहिलात, घासकोपरी वर्सेस माऊली क्रिकेट क्लब याच्यामध्ये आपण मॅच पाहिलं होतं. तिथे घासकोपरी संघाने एक्झिबिशन मॅच मध्ये सामना जिंकला होता. तोही संघ आज पाहायला मिळेल. पुण्यात हलक्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतला, दुसरा धाब्याचा प्रयत्न मैदानावरती चालवला, फेकी खराब. ओ हो हो हो, एकाच्या जागी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आल्यात. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? दुसऱ्या बाजूने आता चर्चा सुरू झालेली आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव आल्यात आणि बाकीच्या सर्व काही गोष्टी अग्रेशन मैदानावरती दाखवल्या जातात फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून, कारण की या श्रेणी आलेल्या आहेत 2 धावा. प्रशांत सर या मॅच मध्ये नक्कीच काहीतरी बदल करणारे आहेत. जल्लोष आपण बघितलं पहिल्या इनिंग मध्ये, शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आणि त्याची किंमत सोन्यासारखी आहे. सोनं मागते, धावांची किंमत पण प्रचंड आहे. आणि 1 धाव म्हणजे तुम्हाला आणखीन 1 धाव एक्स्ट्रा करायची आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये येता, पाठला करत असताना. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा सामना या ठिकाणी आहे. धावफलकावरती एकूण धावा आहेत 26-27 धावांचं आव्हान आहे. यानंतर MCC बॉईज आणि बाबा 11 या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. आज ग्रँड फिनाले आहे. माऊली क्रिकेट संघ आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून सभापती चषकाचं शानदार आयोजन. मारुती पेडामकर यांची आठवण मला सातत्यानं होते. आज विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन राज किंवा या निमित्तानं आपण बघितलं तर सुजित सर आहेत, सिद्धेश आहे. असोसिएशनचं खूप चांगलं काम सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी पण वाढलेली आहे. आपण इथे धनंजय आता गर्दी वाढली, मिकी माऊस देखील आपल्याबरोबर आता जॉईन झालेले आहेत. भरपूर फन मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. फन आपल्याला बघायला मिळेल, एन्जॉयमेंट असणार आहे, मनोरंजन असणार आहे. हे सगळ्या गोष्टी फक्त इथल्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी जरा नाहीतर खाली बसून घ्यायचे. मान्यवर व्यासपीठावरती दाखल झाले तात्या पवार आपलं स्वागत आहे. गावडे साहेब आपलं स्वागत आहे. वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपण क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. अमित चौधरी खजिनदार ते देखील दाखल झालेले आहेत. आपण ही सर्व टीम या ठिकाणी पाहतो आहे. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. जिंकण्या करता 27 धावांची आवश्यकता. 27 धावांचं आव्हान घेऊन बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. टीम डगआउटमध्येच बसायचं आहे आणि इथून खुर्ची कोणी हलवणार नाहीये, खुर्च्या तिकडे घेऊन जायचं नाहीये. तर सामना अत्यंत महत्त्वाचा. 27 धावांची आवश्यकता. धनंजय आमच्या बरोबर असणार आहेत. पुन्हा एकदा जाऊया धनंजय. ओव्हर टू धनंजय.
चला मॅचची पहिली इनिंग पाहिलं दुसरी इनिंग आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे, ती धमाकेदार असणार आहे. त्यामुळे विघ्नेश फायटरचे 2 खेळाडू सुशांत नावामध्ये शांत आहेत, परंतु पाहूयात आज अशांतता पसरवेल का मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला गौतम ज्याने एक चांगली इनिंग खेळलेली आहे तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. घासकोपरी गावचे 40+ धडाकेबाज खेळाडू सचिनजी पाटील यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं स्वागत असणार आहे. त्यांच्या जोडीला विकाजी पाटील यांचंही आगमन झालं. विकाजी पाटील आपलंही स्वागत आहे या मुख्य मंचावरती. पहली गेंद पर सिंगल लिया गया और खाता खुला बल्लेबाज का 27 रनों का टारगेट. छोटे के पार किया लेकिन खिलाड़ी है सुंदर फील्डिंग इस वक्त लॉन्ग ऑन क्षेत्र में आपको 14 रन मिलेंगे. शॉट धनंजय कमाल का था लेकिन फील्डिंग लाजवाब रही है. अंडरम क्रिकेट म्हणतात तर प्रशांत सर फिल्डिंगचा दर्जा तुमचा सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातोय. तुमचे शॉट सिलेक्शन सर्वाधिक महत्त्वाचे मानले जात आहेत आणि संयम नावाची गोष्ट अंडरम क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने ठेवावी लागत आहेत. संयम जर तुमच्याकडे असेल ना तर अंडरम क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या नावाची छाप सोडू शकतायत. त्याच दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. बागपुटला गेले, हलक्या त्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चपलाई दाखवली. विकेट कीपर नाही दाखवली, बॅट्समॅन नाही दाखवलेत, त्यामुळे बॅट्समॅन सेफ आहेत. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. टिप्पा खाने के बाद थोड़ा सा घुमाव मिला था. बैकफुट जाके गेंद को पॉइंट पर खेलना चाहते थे लेकिन उतनी जगह नहीं थी. इसीलिए गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क नहीं हुआ और गेंद बल्ले को लगी. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई अवसर नहीं. स्कोर 1 बगैर किसी नुकसान के. बैकफुट पर इंतजार किया, रक्षा ओ थ्रो अच्छा नहीं है लेकिन गेंद पीछे जाता नहीं चली गई है. पहले 4 गेंदों की अगर कहानी देखिए तो धनंजय केवल 2 रन है. तो फील्डिंग बहुत ही बढ़िया और अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे गेंदबाज. खूप चांगली आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजी पाहायला मिळालेल्या आहेत. 2 धावा धपलक्यावरती सध्याच्या घडीला आहेत. पंचाने सांगितलं शेवटचा बॉल मैदानावरती आता शिल्लक असेल. या षटका दरम्यान लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, शेवटचा बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. गौतम स्ट्राईक एंडला, सुशांत तो थोडा शांत आहेत पण आता सुशांत मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करेल हेही पाहण्यासारखं असणार आहे. पाहूया शेवटचा बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं, एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. आफ्टर फर्स्ट ओव्हर एक षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 3 बनवायच्या 27 धावेचा आव्हानाचा पाठला जो आहे तो पाठला करायचा आहे मैदानावरती. आणि सध्या आपण ही दृश्य जर पाहिली तर घासकोपरी गावचे आपले सर्व ग्रामस्थ आहेत. त्या ग्रामस्थ आणि घासकोपरीचा 40+ संघ आहेत, त्यामधले बहुतांश खेळाडू आहेत ते तुम्हाला मंचावरती पाहायला मिळत आहेत. मंचावरती दीपकजी यांचे आगमन झालं. दीपकजी आपलेही स्वागत असतात. घासकोपरीचे 40+ खेळाडू आहेत ते सध्या मंचावरती पोहोचत आहेत. एक संगीत घेऊया आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. शुक्रिया डीजे. फिलहाल 11 मिनट का समय आपको 3 ओवर के लिए दिया गया. वो एक बार आपको नहीं भूलना है. बैटिंग पावर प्ले का इशारा विवेक ने किया. विवेक बुद्धि के साथ अंपायरिंग की है. पहले ओवर में केवल 3 रन जीतने के लिए 27 चाहिए और 5 गेंदों का ओवर है. ये भी आपको नहीं भूलना है. वक्त बहुत इंपॉर्टेंट है. माउली क्रिकेट टीम का शानदार आयोजन सभापति चषक 2025 आज प्रतियोगिता का फिलहाल आप देख रहे हैं. स्ट्राइकर रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए सुशांत, गेंदबाजी में अब बुलाया गया विवेक को. इंपॉर्टेंट ओवर है. जय साई विरार और विघ्नेश फाइटर के बीच आज के दिन का एक तगड़ा मुकाबला आप देख रहे हैं. ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर अगर देखें तो 2 खिलाड़ी ऑफ स्टंप के बाहर गेंद मिस्टर एक्स्ट्रा वाइड बॉल. पहली बार तालियां बजी है. इससे पहले 3-4 गेंदे थी वहां बिल्कुल सन्नाटा था. अब तालियां बजना शुरू. दूसरा वाइड बॉल. ये जो आवाज आ रही है खराब गेंदबाजी हो रहे. विवेक बुद्धि के साथ धनंजय गेंदबाजी नहीं कर रहे. स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के. नक्कीच या षटकानंतर डगआउट मध्ये माहोल काय प्रशांत सर आपण तोही जाणून घेणार. तर नक्की डगआउट मध्ये काय चाललंय, डगआउट मध्ये खेळाडूंच्या मनामध्ये काय आहे त्याही भावना आपण तिथून पाहणार आहोत. प्रशांत सर जॉईनच असणार. धावा फलकावरती 5 1.1 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल पुन्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक करण फेकी चांगली केलाय. धावचीची संधी मैदानावरती निर्माण झाली होती. पंचांचा बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. OUT गॉन. थैंक यू डीजे. एक्शन रिप्ले में देखिए बहुत ही बेहतरीन फील्डिंग हुई और कनेक्शन अच्छा था. विवेक का कनेक्शन बहुत अच्छा था और इसीलिए यहाँ समर्थक तालियां बजा रहे हैं अपने टीम के लिए. जय साई विरार की तालियां बज रही है. पहले जो वाइट बॉल आए थे ना उस वक्त आपने देखा कि विघ्नेश फाइटर के डगआउट में वो तालियां बजी. ये दर्शक है, ये दीवाने हैं सभापति चषक का 2025 का लुत्फ उठाते हुए.
विवेक गेंदबाजी करने के तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज मैदान के अंदर ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग, लाजवाब फील्डिंग रही है। सारे दर्शक धनंजय तालियां बजा रहे हैं, कड़क शॉट था, उच्च कोटि की फील्डिंग हुई है। खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच श्रेणी पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये दोन खेळाडू 30 सेकंदच्या आतमध्ये आहेत. मग त्यांना बीट करायचं होतं. दुसऱ्या बाजूला ऑन साइडला जवळपास बीट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला गेलाय. धबाधपलक्यावरती 6. हैदर स्ट्राइक इनवरती हैदर मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल कंप्लीट होईल का पाहूया पुन्हा एकदा. पंचांचं बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. OUT धनंजय दादा ब्रँड हाय ग, हे आता त्याचाच ट्रेंड हाय ग. धनंजय दादा ब्रँड हाय ग, हे आता त्याचाच ट्रेंड हाय ग. पडदे प्रेक्षक पाहू शकता, हे पाठीराखे आहेत आणि आता जेव्हा विकेट जात आहेत, चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, तेव्हा ते समर्थन देत आहेत. ऑन साईडला इथे आता चेंडू खेळला गेला होता, क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. पुन्हा एकदा कलेक्शन विवेकचं अप्रतिम आहे आणि परिणामता फलंदाज बाद. धावसंख्या आहे 6, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावांचं आव्हान. गेंदबाजी करने के विवेक, नए बैटर सिद्धेश मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए लेग स्टंप के बाहर गेंद. फिलहाल तालियां दूसरी तरफ भी बढ़ने वाली है. इंटरेस्टिंग मैच है. दूसरा ओव्हर प्रगति पर, स्कोर 7, 2 विकेट के नुकसान पर. 7 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चित्र काय घडलंय, पंच दर्शवत आहेत. एक्स्ट्रा वाईटचा इशारा पंचाने घोषित केलाय. धबाधपलकावरती 8 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भावेश मात्र आपलं स्वागत आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत आणि ते सध्या पोहोचतात. भाऊ आपलं स्वागत. धबाधपलकावरती 8. प्रशांत सर, या मॅच मध्ये मोठ्या पटक्याचे डिमांडर आहेत. दुसऱ्या बाजूला मिस्टर एक्स्ट्रा त्या देखील खर्च केले जातात समोरच्या टीम कडून. आतापर्यंत विवेकच्या षटकामध्ये 4 बॉल वाईड हाताळले गेले आहेत. हेही विशेष आहे. 2 ऑफ स्टंप के बाहर और 2 लेग स्टंप के बाहर है. 4 मिस्टर एक्स्ट्रा है. यहाँ धनंजय, मैंने देखा कि स्ट्रोक अच्छे खेले गए, शानदार तरीके से टाइमिंग भी किया गया, लेकिन फील्डिंग लाजवाब रही है, इसीलिए गेंद बॉडी लाइन के बाहर नहीं गई है. विवेक तैयार. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते हैं. टप्पा खाने के बाद उछाल था. मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन देने का मौका. 27 रनों का लक्ष्य है. 8 रन अभी भी चाहिए. स्कोर 9 रन, 2 विकेट के नुकसान पर. तो थोड्याच वेळामध्ये शहापूर मुरबाड येथे प्रसिद्ध समालोचक मित्र असतील आमचे महेश पाटील यांचे आगमन होणार आहे. तेही पोहोचणार आहेत. त्यांच्या भाषेमध्ये देखील तुम्ही समालोचन ऐकणार आहात. ओहो, यावेळी पुन्हा काय घडलंय. वाईड बॉल. प्रशांत सर, हे षटक संपण्याचं नावच नाही घेत. आतापर्यंत या षटकामध्ये 5 बॉल वाईड हाताळले गेले आहेत. मोठं षटक मैदानावरती पाहायला मिळतंय. जी हाँ, लेकिन बल्लेबाजों को भी बेहतर बल्लेबाजी करनी होगी, तब जाकर बात बनेगी. इस ओवर की अगली गेंद को ड्राइव किया, गेंद को रोकने की कोशिश और डायरेक्ट हिट करने का प्रयास किया गया था. स्कोर इसी के साथ 11 पर पहुंच चुका है. 11 रन, 2 विकेट के नुकसान पर. लेकिन धनंजय, हम दर्शकों को बताएंगे आने वाली गेंदें कितनी शेष है और कितने रन चाहिए. रवींद्र खागा वसावंत काढती पोरांचे ना, प्रशांत आदवडे कॉमेंट्रीने हृदयी घेती ठार. झुलत गाजतय नाव चषक हे भरवितलो. मयूर रवींद्र खागा वसावंत काढती पोरांचे ना. थँक्यू. धावावरती आपण पाहिलं तर 11 धावा पाहायला मिळत आहेत. बरोबर इथून 27 धावेचा पाठलाग करायचा, त्यामुळे 16 धावेची अजूनही गरज आहे. येणारे बॉल असणार आहेत 10. कारण प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर एका षटकामध्ये जिथे 6 बॉलची ओव्हर तिथे आपण जो आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण 5 बॉलचं षटक एक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बरोबर 2 षटक यानी की 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये प्रशांत सर 16 धाव्यांची गरज. मैच अभी भी दोनों तरफ बना हुआ है और अच्छा खेल देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा. 11 रन, 2 विकेट के नुकसान पर 10 गेंदें पर 16 रन चाहिए. ये मंच है जो आपके स्क्रीन पर डीपीएन लाइव पर लाइव टेलीकास्ट नीट एंड क्लीन. 11/2 now remaining 10 deliveries and need 16 run to win this match. Just very good battle going on here between bat and ball. रोहित अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. इस वक्त बहुत महत्वपूर्ण मुकाबला. सिद्धेश ऑन स्ट्राइक. राउंड विकेट गेंदबाजी. शानदार मुकाबला और टपका थोड़ा सा लेग स्टंप के ऊपर गेंद थी और कलाई के साथ मोड़ दिया. इस बार स्क्वेयर की तरफ गेंद चली गई है. 9 गेंदों का खेल, 15 रनों की जरूरत. 9 चेंडू 15 धावेची गरज आहे. एक मोठा फटका जरुरी आहे. पाहूयात तो कुठला बॅटर खेळणार. आर्चिस खेळणार की सिद्धेश खेळणार. एक चांगला बॉल टाकायचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खास करून गोलंदाजी करणाऱ्या संघाला. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. जैसे विरार और विघ्नेश फाइटर के बीच अच्छा बैटल. गेंद को ड्राइव किया साइड पर. सुंदर फील्डिंग.
लाजवाब फील्डिंग, कमाल की फील्डिंग। अगर फील्डिंग आपको बेहतर लगी है तो तालियों की आवाज आनी चाहिए। ये तालियों की आवाज आ रही है, लेकिन दूसरी तरफ धनंजय, मैं अपोनेंट टीम का खेमा देख रहा हूं, वहां सन्नाटा, कोई आवाज नहीं है। समीकरण आपको बताएंगे जिस तरह से मुकाबला 14 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए विघ्नेश फाइटर और जय साई विरार के बीच आज के दिन का एक रोचक मुकाबला। रोहित तैयार, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा बनेगा तो बात बनेगी। धनंजय, कमाल की फील्डिंग बाउंड्री लाइन पर, खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 14 धावा, दोन गड्यांच्या मोबदल्यात टार्गेट ऑफ 27, 27 धाब्याच्या लक्षात पाठलाग सध्या मैदानावरती सुरू आहे। विघ्नेश फायटर प्रमाणे त्यांना लढायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांना रोखण्याचा प्रयत्न जय साई विरार मैदानाच्या आतमध्ये करतायत। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा या षटकातील पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेटने समोर आपण पाहिलं तर आर्चिस फटका दर्जेदार खेळलाय, परंतु वा काय फील्डिंग, एफर्टलेस फील्डिंग, टाळ्यांचा गजर मैदानाच्या चारही बाजूने होतोय। आज जय साई विरार संघ बॅटिंग जशी केलंय त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय आणि ते क्षेत्ररक्षणाचा दर्जा प्रशांत सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। बिल्कुल बहुत ही बेहतरीन फील्डिंग, मानो ऐसा लग रहा है चाइना वाल लगाई है, चाइना वाल लगाई है और लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, वाइड लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, गेंद को बार बार रोक रहे, प्रेशर बना, शॉट अच्छे खेल रहे, शॉट में एक बार भी कोई कमी नहीं है, लेकिन टाइमिंग के साथ प्लेसमेंट बहुत इंपॉर्टेंट। अब आपके पास गेंदे 6 जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। रोहित राउंड विकेट, सामना करने के लिए सिद्धेश। इस ओवर की अगली गेंद, इस बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी, व्हाट अ शॉट, कड़क शॉट, 4 रन मिलेंगे। वंडरफुल वंडरफुल स्ट्रोक। थैंक यू डीजे। विघ्नेश फाइटर के खेमे में अब तालियां बज रही है, तालियों की आवाज आप सुन सकते हैं। ये कड़क शॉट था, बार बार इंतजार करने के बाद ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर नहीं जा रही थी, लेकिन सिद्धेश ने आखिरकार वो चौका जड़ा, मैच में जान डाली है। 5 गेंदें 8 रनों की जरूरत है। ये खेमा आप देख रहे हैं, इस वक्त दर्शक देख रहे हैं, दर्शक बहुत खुश है, तालियां बजा रहे, चिट्ठियां बज रहे, चेहरे पर मुस्कुराहट है, मजा आ रहा है। डीबीएन लाइव पर टेलीकास्ट भी बहुत बढ़िया जा रहा है। धनंजय, कार्टून कोण आहेत त्यांनाही बघावं लागणार आहे, कारण की एकानं बॅट घेतली होती त्यामुळे हातामध्ये तो दुसरा बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये होता, त्यामुळे अगदी हे दोन्ही आपले क्रिकेटरच असावे, या माऊली क्रिकेट संघाचे दोन्ही क्रिकेटर असावे, हरेजी तेच सांगतात, कारण की बरोबर ते क्रिकेटरच आहेत, बॅट एका हातामध्ये घेतली होती, परंतु मॅच रंगलेला आहे। माऊली क्रिकेट क्लबनं साकारलेलं स्वप्न सभापती चषकाचं आयोजन 1 नंबरचं आयोजन आहे आणि त्यामधला 1 नंबरचा मॅच सध्या मैदानावरती सुरू आहे। विघ्नेश फायटर वर्सेस जय साई विरार, शेवटचे 5 बॉल 8। ओ पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार 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 पार। कडक 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 स्ट्रोक, पहा काय स्ट्रोक खेळलाय। थँक यू डीजे। डीजे मास्टर जरा आता क्रिकेटची गाणी लावा, मजा येईल। अत्यंत महत्वाचा सामना। धनंजय, या पिक्चर मध्ये काही ट्विस्ट आलाय का? अत्यंत महत्वाचा सामना आहे, मोठा मोठा क्रिकेट स्टेज आहे, पंचांनी आता थर्ड अंपायर रेफर केलंय, कारण काय झालं, जेव्हा चेंडू सीमारेषा पार पार म्हणालात तेव्हा इथे पंच स्क्रीन ऑन स्क्रीन विघ्नेश फायटर संघाने टाळ्या वाजवल्या होत्या, त्यानंतर साई विरार संघाने देखील टाळ्यांचा गजर केलाय। बघूया पंचांचा निर्णय काय येतोय। पंचांचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, पंचांचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे। परत एकदा दाखवा, परत एकदा दाखवा। रोलिंग रोलिंग होणार आहे पुन्हा एकदा, कीप रोलिंग। चौका, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। व्हाट अ शॉट, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाओ। कमाल का मैच है, रोचक मुकाबला। और धनंजय, ये तीसरा मैच है जो पैसा वसूल है, नाखून चबाने वाला मैच चल रहा है, हाई वोल्टेज ड्रामा चल रहा है। अब जाकर ये मंच पर हमारे मेहमान भी बिल्कुल एक रोचक मुकाबले का लुत्फ उठाते हुए 23 रन 2 विकेट के नुकसान पर आपके पास 3 गेंदे हैं, 3 गेंदे और 4 रन। समीकरण धनंजय सही है क्या? 3 गेंदे 4 या 4 गेंदे 4? 4-4 आर पार की लड़ाई चल रही है। 4 गेंदे 4,
अब एक बार फिर रोचकता बरकरार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार? सब लोग कर रहे हैं इंतजार, इस बार परिणाम के लिए करना पडेगा इंतजार, परिणाम के लिए इंतजार करना पडेगा. मैं वंश व्यासपीठावरती देखील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 4 चेंडू 4 इथे आपण बघू शकता. आज नारायणनगर मधील सर्व टीम उपस्थित आहे. अक्षय, मजा येते सामना बघण्याकरता? खूप जास्त. इथे आपण रोहितला बघतो. रोहित, कसं वाटतंय? समोर समोर उभे आहेत, त्यांना खूप छान विनंती वाटतंय. आहे, सर्वांनी थोडं बाजूला व्हा खूप चांगलं आयोजन केलंय प्लीज. आणि तसंच जल्लोष पण दिसतोय. सगळे खेळाडू खूप ताकद लावून खेळत आहेत. बरं वाटतंय काय. चला वाटतंय सामना अतिशय महत्वाचा. 3 चेंडू 3 धनंजय. रोचक मुकाबला बीच मैदान पर है. रोचक आहेत आणि रोमहर्षक देखील आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. रंगलेला मॅच, रंगलेला सामना. एका बाजूला आपण पाहिलं तर सिद्धेश लढतोय, दुसऱ्या बाजूला या सामन्यामध्ये आर्चीचा खेळ देखील खूप चांगला राहिलेला आहे. पाहूयात हा संघ, कुठला संघ मॅच जिंकेल. काल एका मॅच मध्ये 20 धावा देखील झालेल्या न होताना आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी कुठल्याही श्रेणी काही होऊ शकतं या मैदानावरती आणि या खेळामध्ये. येणारे बॉल 3 बॉलमध्ये 3 धावेचं लक्ष. आमचे समालोचक मित्र विपुल पाटील जॉईन होतात. विपुल, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. माऊली क्रीडांगण, काटेईचं मैदान, सभापती चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम. 24 तो के नुकसान पर है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. 3 गेंदों का खेल और जीतने के लिए 3 रनों की जरूरत है. क्या मुकाबला चल रहा है. जीत की उम्मीद और हार के डर के बीच का समय बहुत ही कमाल का होता है. और ये सारे लोग ना धनंजय आप महसूस कर रहे हैं, एक तरफ जीत की उम्मीद है और दूसरी तरफ हार का डर. और अब जाकर इस मुकाबले में कहते हैं ना कि जो डर गया वो मर गया, जो डर गया वो घर गया. यहां से डरना मना है, लड़ना बहुत जरूरी. 3 बॉल 3 निर्णायक बॉल. पुढचा बॉल ओ स्वीप केलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय. 2-2 वाला मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती आहेत. आणि एका बाजूने आपण पाहिलं तर विघ्नेश फायटर आता फायटर प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतोय. प्रशांत सर, जी हाँ, क्या मैच है, क्या मुकाबला है. अब जाकर 25 दो विकेट के नुकसान पर 27 रन आपको बनाने हैं. 2 गेंदों का खेल आना बाकी. 2 रनों की जरूरत है. हर गेंद के बाद मैच रुक रहा है. मैच को नहीं रुकना है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. सभापति चषक 2025. ये जो पिक्चर है ना वो बिल्कुल सुपर हिट है. तीसरे दिन का खेल. हर मैच रोचक बन रहा है. हर मैच में हाई वोल्टेज ड्रामा, हर मैच में वो ट्विस्ट आप देख रहे हैं, क्योंकि सभापति चषक 2025 पिक्चर सुपर हिट है. बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए आर्टिस्ट स्प्रिंग कॉन्टेंट एक बार गेम चेंजर खिलाड़ी बने हैं. और डायमंड का डायमंड दोनों खिलाड़ी के पास काबिलियत है. एक बार मैन ऑफ द मैच का खिताब इनको मिला है. अब 2 गेंदे 2 रनों की जरूरत है. एक्सप्रेशन देखे, हाव भाव देखे, गेंदबाजी करने के लिए गेंदबाजी किया. राउंड द विकेट. मजा आएगा इस मुकाबले में. सांप और नेवले के बीच लड़ाई चल रही है. गेंद और बल्ले के बीच जंग है. रोहित एक बार फिर रोकना चाह रहे हैं. आंखों के सामने खिलाड़ी हैं. 59 पर नॉक ऑन पर खिलाड़ी. 2 खिलाड़ी आंखों के सामने मनोवैज्ञानिक दबाव बनाने के लिए इस ओवर की अगली गेम. 2 गेंदे 2. ओह, एक गेंद 1 नंबर का मुकाबला. 1 नंबर मॅच आहे. प्रेक्षकाला, आमच्या प्रेक्षकाला विनंती आहे, 1 चेंडू 1 आज सामना रंगलाय. तुम्हाला आवडला असेल तर मनापासून एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. यापूर्वी हेमलने कामगिरी केले ते ती टीम या ठिकाणी आहे. आपण बघू शकता हा जल्लोष, प्रेक्षकांचा जल्लोष या ठिकाणी सुरू झालाय. 1 चेंडू आणि धनंजय एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. हो नक्कीच. रंगलेला मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या नजरा आता प्रेक्षक वर्ग थोडंसं जे बसलेले होते ते उभे राहिले आहेत आता बरोबर आपल्या पायाच्या टाचेवरती उभे राहिले आहेत, कारण की मॅच रंगलेला आहे. माऊली क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा सभापती चषक 2025चा हा धमाकेदार मॅच विघ्नेश फायटर वर्सेस जय साई विरार. प्रशांत सर, मागे काय घडलंय ते दोघांना नाही पाहायचं. आता जे काही करायचं आहे ते शेवटच्या बॉलवरती करायचं आहे. एका बॉलमध्ये 1 रन डिपेंड करायचे आहेत, तर दुसऱ्याला 1 बॉलमध्ये 1 रन मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. इंटरेस्टिंग मॅच, महत्वाचा मॅच सुरू आहे. रोमचक सामना. इथे आता आपण पाहू शकता साई विरारचे काही समर्थक आहेत. सामना कोण जिंकेल असं वाटतंय? जय साई विरार. जय साई विरार. आपण दुसऱ्या बाजूला पाहूया विघ्नेश फायटरचे समर्थक आहेत. सामना कोण जिंकेल? आम्ही जिंकणार आहे. बघूया मैदानावरती एकच संघ जिंकणार आहे, परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत, विजय आणि पराभव. विजयाची आशा, पराभवाची भीती यामधलं युद्ध मैदानावरती रंगलेलं आहे.
प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली चला आहे. टाळ्यांचा गजर होऊ द्या. शेवटचा टाळ्यांच्या बॉल. गजरामध्ये. एका बॉल मध्ये एका धावेची गरज. एक वॉर्निंग दिलेली आहे. काय सामना आहे, काय सामना. धनंजय, हा फायनलचा मॅच नाहीये, इथे टॉप 14 मधली ही लढाई आहे. तिसरा सामना रंगला. एक चेंडू एका धाब्याची आवश्यकता. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधी देणार नाही धाव. या सारण्याचा कौशी तुला मिळेल धाव. विघ्नेश पाटील संघाने सामना जिंकलेला आहे. विघ्नेश पाटील संघ जल्लोष करत असताना मैदानावरती अप्रतिम सामना, नेत्रदीपक खेळ, डोळ्यांचा पाठ पेटणारा सामना मैदानावरती आपण पाहिलेला आहे. प्रेक्षकांना हेच हवंय. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार येतो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घोषित करणार होता. खेळाडूचं नाव आहे ज्याने या मॅच मध्ये 11 धावेची एक इनिंग, महत्वाची इनिंग पेश केलेली आहे. तो खेळाडू या विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये त्याच्याही नावाचा बोलबाला राहिलेला आहे. तो खेळाडू आहे मिस्टर आर्चिस. ठरलात या सामन्याचे. आर्चिस ते सांगितलं सिद्धेशला द्यायचं. ओके चला आर्चिस तुम्ही पण वरती या.